नमस्कार मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आहे 733 FE मधून 733 आहे मित्रांनो मॉडेल नंबर FE सिरीजचा ट्रॅक्टर आहे हा। आणि याच्यामध्ये जर लुक बघितला ना मित्रांनो तर स्वराजमध्ये जसं ओल्ड लुक येतो ना तसंच लुक आहे, पण सध्या आहे ना मित्रांनो यांनी नवीन लुक पण आणलेला आहे बरं का। XT मध्ये आहे हा आणि हा FE मध्ये, पण सध्याला याच्यामध्ये ना आपल्याला ओल्ड लुकमध्ये बघायला भेटला हा ट्रॅक्टर। दोन हेडलाइट्स दिलेले आहेत जे की हॅलोजनमध्ये येतात आणि जो लुक आहे ना समोरून तो अशा प्रकारचा आहे। याच्यामध्ये ॲक्सेल बघू शकता तुम्ही, स्ट्रेट ॲक्सेल आहे बरं मित्रांनो, फिक्स टाईप ॲक्सेल आहे हा, ॲडजस्टेबल नाही हा। या ट्रॅक्टरमध्ये पुढचं जर टायर बघितलं ना तर हा 6016 या साईजमध्ये येतो। आणि स्टेअरिंग जर बघितली मित्रांनो तर ही मॅन्युअल ऑपरेटेड स्टेअरिंग आहे, याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग नाही येत, मॅन्युअल स्टेअरिंगचं ऑप्शन आहे याच्यामध्ये। मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया। हे ट्रॅक्टरमध्ये 35 HP इंजिन आहे मित्रांनो आणि बोश कंपनीचा इनलाइन फुल पंप दिलेला आहे 3 सिलेंडर सोबत। आणि हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो 2572 CCचा आहे आणि हा ट्रॅक्टर काम करतो 2400 रेटेड RPM वर, 2400 RPM वर हा ट्रॅक्टर काम करतो मित्रांनो। आता आपण याच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया। मित्रांनो तुम्ही याचा फुटस्टेपर बघू शकता, सिंगल फुटस्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी आणि प्लॅटफॉर्म जो आहे ना तो अशा प्रकारे आहे, तुम्ही पाहू शकता। आणि याच्यामध्ये सेंटर गेअर आहेत बरं मित्रांनो। सीटची डिझाईन पाहून घ्या तुम्ही, ॲडजस्टेबल सीट आहे। या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघू शकता, क्लासिक टाईप इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेलं आहे याच्यामध्ये। आणि स्टेअरिंग जर बघितली ना तर कॉम्पॅक्ट स्टेअरिंग आहे मित्रांनो, जास्त मोठी पण नाही बरं का। हे जे बटन दिलेलं आहे मित्रांनो ते इंडिकेटरसाठी दिलेले आहे, हे पुढच्या हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी। आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे बटन पार्किंग लाईटसाठी दिलेलं आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या क्लचबद्दल बोलूया। हा जो क्लच आहे मित्रांनो तो पुश टाईप पॅडल्समध्ये येतो आणि सिंगल क्लच येतो याच्यामध्ये। ब्रेक जर बघितले ना तो OIB ब्रेक आहेत, ऑइल इमर्ज ब्रेक। साईडला याचा ॲक्सिलेटर दिलेलं आहे, तुम्ही याची PC आणि DC लेवर सेटिंग बघू शकता, अशा प्रकारे दिलेली आहे। आणि याच्यामध्ये मित्रांनो मोबाईल चार्ज करण्यासाठी सेपरेट बॉक्स दिलेला आहे बरं का। एक मिनटं तुम्हाला खोलून दाखवतो मी, हे बघा असा बॉक्स आहे हा मोबाईल चार्ज करण्यासाठी, फेंडरला अटॅच आहे हा। या ट्रॅक्टरमध्ये जर गिअर बघितलं मित्रांनो तर सेंट्रल शिफ्ट गिअर आहे याच्यामध्ये आणि हा स्लायडिंग मेश गिअर बॉक्स आहे बरं मित्रांनो, 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्ससाठी। या ट्रॅक्टरमध्ये हा PTOचा लिव्हर दिलेला आहे आणि 540चा ऑप्शन या ट्रॅक्टरमध्ये येतं PTOसाठी। याचा जर हँडब्रेक बघितला ना तर येतं हँडब्रेक दिलेला आहे, हा हँडब्रेक आहे याचा। या ट्रॅक्टरमध्ये जो डिझेल टँक आहे तो 46 लिटरचा दिलेला आहे। या ट्रॅक्टरमध्ये मागचं जर टायर बघितलं ना तर 12/4/28 या साईजमध्ये येतो मित्रांनो, मागचं टायर 12/4/28 या साईजचा आहे मित्रांनो। आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ना ती 1150 किलोग्रामची दिलेली आणि PTO जर बघितला ना तर 27 HP PTO या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो। आणि याच्यामध्ये जर ॲक्सेल बघितला ना तर हा बुल गिअर मध्ये ॲक्सेल येतो, बुल गिअर ड्राईव्हमध्ये याच्यामध्ये ॲक्सेल येतो मित्रांनो, हा अशा प्रकारे ॲक्सेल आहे। या ट्रॅक्टरमध्ये 3 पॉईंट लिंकेज सिस्टीम दिलेली तुम्ही पाहू शकता आणि कंपनी फिटेड एक DC वॉल दिलेला आहे हायड्रोलिक उपकरण ऑपरेट करण्यासाठी। आणि जो टूल बॉक्स आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता, फेंडरला अटॅच दिलेला आहे टूल बॉक्स। आणि ही याची मॅन्युफॅक्चरिंग जी प्लेट आहे ना ती दिलेली पाहून घ्या। सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे, त्याच्या साईडला बॉटल होल्डर आहे मित्रांनो। या ट्रॅक्टरची जर टेल लाईटची डिझाईन बघितली ना तर अशा प्रकारे दिलेली आहे, अशा प्रकारे याच्यामध्ये टेल लाईटची डिझाईन येते। आणि ब्लॅक बॅकलाईट आहे मित्रांनो, प्लाव लाईट म्हणतो आपण त्याला मित्रांनो। हा होता स्वराज 733चा रिव्ह्यू। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद।